आज जात होतो आपल्याला ट्रॅक्टरवर, पण म्हणलं पहिल्याने मला वावराकडून येऊ दे बा, म्हणलं वावरात काही काम आहे नाही, पण तसं जाऊनच पाहा लागते. गहू सोंगाचा आहे ना, तिकडे राहते ढोरं गिरं. म्हणलं ते वावराकडून येऊ दे बा, म्हणलं इकडं पाहतो काय संत्र बांधून ठेवले होते, कोण होतं? मी म्हणलं कोण बांधून ठेवलेत? म्हणे मॅच बांधले म्हणे, गावले न्यायचे इथं. मग बाल्याभाऊ म्हणे गाई आणल्या म्हणे इकडे चाराले. मी त्याला सांगितलं होतं चारून घे म्हणलं, कापूस वेचून झाला म्हणलं आता. तिकडे बकऱ्या दिसे कोणाच्या आहेत त्या माहीत नाही कोणाच्या आहेत. मग मी म्हणलं हे संत्र आहे का तुमच्या इकडे एवढे मोठाले? पहा बरं किती मोठे मोठे संत्र आहे. यंदा संत्र खायची नवच झाली, कारण संत्राच नाही आला यंदा. एकट दुकट होते ते तोडले त्यानं. मग आलो गावाकडून पैप दिसले पडून. मी म्हणलं आता काय करायचं आहे? एक एक पैप उचलला आणि हिरीपाशी नेऊन ठेवला. म्हणलं आता काही ठेवण्यात मजा नाही गावामध्ये. मग घेतला एक एक पैप काढून, तिकडे गेलो हिरीकडं. हिरीपाशी नेऊन ठेवून दिले जमा करायला. जमा केले एका ठिकाणी. मग मी म्हणलं हिरीमध्ये पाहलं पाणी जशान तसंच होतं, कारण मोटर लावायचे कामच नाही आहे ना. गहू सोंगल्याशिवाय काही संत्र्यावर मोटर लावता येत नाही. म्हणलं राहू दे मग, आताही काही मोटर लावत नाही. मग तिकडे गेलो तर पाहत होतो राजू काका भाऊ बकऱ्या चारूनच राहिला होता. मला बरोबर पाहिजे गावाकडे नको जाऊ देऊ. मग गेलो सुरेश भाऊच्या वावरामध्ये. सुरेश भाऊच्या वावरात गेलो आणि पाहतो काय मंदिर मस्त होतं, बड्यापैकी बनवलं. छोट्या तर काही नाही, बाजूवर झोपला होता मोबाईल पाहत. यार मस्त पाहून राहिला होता मोबाईल. मंदिर बी बड्यापैकी बनवलं होतं. आणि सुरेश भाऊची इकडे मोटार बी चालू होती थिंबाकवर. सुरेश भाऊ तिकडे येऊन राहिला होता सच्या पाणी. मला इच्छा खोटा काय झाला मला सच्या म्हणे कोटा पडला म्हणे. मग इकडं सुरेश भाऊ नरेश भाऊ गड्डे खाऊन राहिले नवीन कोट्यासाठी, नवीन कोटा तयार करायला. मग इकडं पाहत होतं चिची झाड मोठं जात होतं इकडं. आणि चिजाई बॉम्ब आल्या होत्या, पण हातच नाही पुरे ना, काय करायचं आहे. पण पिकाच्या होत्या. म्हणलं राहू द्या आता काय तोडतो म्हणलं पिकाच्याच आहे तर. हे कुत्रं काही नाही, पायातच घुसे. म्हणलं सुरेश भाऊ या कुत्र्याला पाय म्हणलं. पायात घुसून राहिलं. त्यानं बोलावलं तिकडं कुत्र्याला ना, आपल्याला जायचं होतं ट्रॅक्टर, म्हणून आलो पटकन घरी. घरी आलो ट्रॅक्टरवर बसलो. ट्रॅक्टर कोणाला लागला तर सांगायचं, व्ही पास पंजी तिरी सगळंच करून भेटते. खालतं दिलेला आहे नंबर, त्या नंबरवर फोन करायचा. मग ते म्हणे तिरी काढून घे म्हणे. मग तिरी काढली आणि तिकडं दुसरं यंत्र लावायला गेलो. दुसरं यंत्र लावलं मग मी आता. राख्या म्हणे मी येतो म्हणे तुमच्या संग. मी म्हणलं तू काय येतो म्हणलं, तर हाताला लागला आहे तर राहू दे म्हणलं, तू घरीच राह म्हणलं. मी तिकडं तिरी लावून घेतली आणि आता चाललो मी वावरामध्ये तिरी करायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच.